पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये आम्ही कार्डियक रिहॅबचे काही प्रोग्राम्स आम्ही राबवतो। सर्वप्रथम रिहॅबिलिटेशनची एक्झॅक्टली गरज कोणाला असते? फॉर एक्झाम्पल कुठलीही शस्त्रक्रिया झाली किंवा एखाद्या कुठल्याही व्याधी असेल किंवा लॉंग टर्म मध्ये आपण आयसीयू मध्ये ऍडमिट असतो, काही ट्रॉमॅटिक इंजुरी असते, जेव्हा हात फ्रॅक्चर होतो, पाय फ्रॅक्चर होतो, काही वेळा प्लास्टर्स करावे लागतात आणि अशा सगळ्या आजारांच्या मधून बाहेर आल्यानंतर आपण त्या पेशंटला त्या जे स्नायूंची ताकद गेलेली असते किंवा कमकुवत झालेले असतात त्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी काही फिजिओथेरपीज किंवा काही व्यायाम त्यांना सांगितले जातात। परंतु हृदय रुग्णांच्या बाबतीमध्ये जसं आपण पाहतो की काही वेळा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही हार्ट अटॅक नंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर काही अननोन कॉज ज्याला आपण म्हणतो की काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतात की ज्याच्यामध्ये हृदयाचे स्नायू हे कमकुवत होतात आणि वारंवार त्या पेशंटला हॉस्पिटलायझेशन व्हावं लागतं। अशा सगळ्या पेशंटसाठी कार्डियक रिहॅबिलिटेशन